नमस्कार नमस्कार आणि नमस्कार म्हणजे मी तुमचा लाडका मित्र श्रीराज आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा लाडका चॅनल दॅट ऑड इंजिनियरला म्हणजेच मला मंडळी पहिला पॉडकास्ट खतरनाक झालाय चंद्रहास दादाचा. एक नंबर रिस्पॉन्स आलाय, भयानक असे रील्स आलेत. मला एवढा भारी मेसेज येतात लोकांचे की ही माहिती पहिल्यांदाच ऐकायला मिळाली. तारा राणींबद्दल पहिल्यांदाच कोणीतरी बोललंय, घोड्यांबद्दल कोणीतरी पहिल्यांदाच बोललंय आणि ते पण ह्या लेवलचं. म्हणजे प्रत्येकाला पॉडकास्ट खूप आवडतंय. त्याच्यामुळं आम्ही त्याच पॉडकास्टमधला दुसरा पार्ट, जो मी तेव्हाही सांगितलं होतं की आपला दुसरा पार्ट येतोय, तो आत्ता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की महाभारत रामायण यांच्यामध्ये जे दिव्य अस्त्र वापरली जात होती, म्हणजे ब्रह्मास्त्र म्हणा किंवा शंकराची जी पण शस्त्र होती जी रावणाला त्यांनी दिली होती, असं आपल्याला ह्या पॉडकास्टमधून पाहायला मिळणार आहे. आणि खूप गोष्टी म्हणजे महादेवांच्या अशा शस्त्रांबद्दलची माहिती, महाभारतात जे शस्त्र वापरले गेले त्यांच्याबद्दलची माहिती आणि रामायणमधले जे शस्त्र होते त्यांच्याबद्दलची माहिती. आणि एकंदरीत खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे. रामायण आणि महाभारताच्या काळातला हा पॉडकास्ट होता, त्याच्यामुळं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही ही माहिती कुठंच ऐकलेली नसणार, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. कसा वाटलं मला कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत पहा. चला. एकदम म्हणजे महाभारताच्या काळात किंवा त्याच्या पण देवी देवतांच्या काळामध्ये सगळ्यात खतरनाक शस्त्र कुठलं होतं, म्हणजे देवी देवतांच्या काळात तरी? आता बघ, सगळ्यात खतरनाक असं कुठल्या तरी एका शस्त्राला म्हणता येणार नाही. कारण बघ, आपल्याकडे जी देवी देवतांची जी सगळी पद्धती किंवा आपल्याकडे जो देवी देवतांचा प्रकार आहे किंवा वेगळे वेगळे जे आपल्याकडे, आपण काय एक देव नाही आपल्याकडे, बरोबर? हिंदू संस्कृतीमध्ये भरपूर देव आहेत. मग ह्या ज्या त्रिदेव ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश, मग ह्यांमध्ये कोणतरी श्रेष्ठ आहे कोणतरी वाईट आहे असं तर काय आपल्याला भेद करणं म्हणजे चुकीचं आहे, ते भेद करणं. बरोबर. आणि त्याचा वापर कोण करते यावरनं पण त्या शस्त्राची काय म्हणू आपण त्याला महत्ता आहे. चांगल्या कामासाठी वापर होतोय का? आता शंकराचीच तलवार रावणाकडे होती, मग रावणानं काय केलं त्या तलवारीचं? तर रावणानं काय त्याचा असा चांगला वापर थोडीच केलाय. मग जटायूचे पंख छाटण्यासाठी ती तलवार वापरली असा उल्लेख आहे. आणि त्या तलवारीला असा वरदान होतं की कुठल्याही निशस्त्र माणसावर किंवा कुठल्याही निशस्त्र व्यक्तीवरती ती तलवार जर वापरली तर ती तलवार परत वापरता येणार नाही किंवा त्याची जी सगळी शक्ती ती सगळी शक्ती निघून जाणार. तर असं सांगितलं जातं जटायूचे पंख कापल्यामुळे. जटायू पक्षी बरोबर, आणि त्यानं त्याच्या चोचीनं आणि नखांनी रावणावरती प्रघात केली होती. मग ते काही शस्त्र नाही, ते त्याच्या शरीराचे अवयव आहेत. मग त्यामुळं निशस्त्र जटायूची हत्या किंवा निशस्त्र जटायूवर हल्ला त्या तलवारीनं केला, त्यामुळं मग ती तलवार पुढे निष्क्रिय झाली. कारण त्या तलवारीला विजयाचा वरदान आहे, ती तलवार जो वापरेल तो विजयी होईलच. मग पुढं काय तिचा वापर करताच आला नाही, कारण ते वरदानच चुकीचं ठरवलं रावणानं. त्यामुळं तर महादेवांची तलवार ही मी पहिल्यांदाच ऐकली तुझ्या नावाचं मी अभ्यास करत होतो. कारण की शंकर म्हणलं की पहिले तर त्रिशूळ हे डोक्यात येतं. बरोबर. मग तेच आहे ना. आता बघ, आता महाराज जर बघितले आपण, आता परत एकदा महाराजांचाच रिन्यूअन्स इथे घेऊ. महाराज जर आपण चित्रांमध्ये पाहिले, म्हणजे त्यांची ओरिजिनल त्यावेळची मिनिएचर पेंटिंग्स आहेत त्या काळी काढलेली समकालीन, तर त्यामध्ये आपल्याला 3 शस्त्र प्रामुख्याने पाहायला मिळतात. एक तर तलवार, दांडपट्टा आणि कट्यार. त्यानंतर आपण जे आतापर्यंत महाराज ऐकत आलोय वाचत आलोय त्यामध्ये आपल्याला तलवारीनं महाराजांनी युद्ध खेळलेले जास्त आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. किंवा आता वाघनक पण महाराजांशी जोडलं गेलेले शस्त्र. मग आपल्याला वाघनक दिसलं की आपण लगेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणणार, किंवा आपल्याला जर धोप तलवार दिसली तर आपण डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज म्हणणार. का? तर आपण त्या शस्त्राची ओळख त्या माणसाबरोबर जोडून टाकलेली. बरोबर. मग तसंच त्या त्रिशूळाचं पण आहे, किंवा विष्णूंचं सुदर्शन चक्र असेल किंवा गदा, विष्णू गदा घेऊन पण आहे, कौमुदिकी नावाची गदा आहे विष्णूंची. तर मग ह्या सगळ्या देवी देवतांची स्वतःची एक काय म्हणतो आपण त्याला, त्यांचं एक पर्सनल किंवा त्यांच्या आयडेंटिफिकेशनचं एक शस्त्र आहे. पण इतर शस्त्र पण त्यांच्याकडे आहेत, इतर शस्त्र पण ते वापरत आहेत. आता गणपतीचं जर उदाहरण घेतलं तर गणपतीचा अंकुश आणि पाश ही 2 शस्त्र आहेत. ते दोन्ही हातात असतात, दोन्ही हातामध्ये असतात. आता पाश म्हणजे काय, तर फास हा जो शब्द आहे मराठी, तर त्याचा तो मूळ शब्द आहे. फास हा अपभ्रंश झालेला शब्द आहे. तर ते पण एक प्रकारचं शस्त्रच आहे, म्हणजे पुढच्या लोकांना कंट्रोल करणं किंवा काय. लॅसो नावाचा एक प्रकार असतो पाश्चिमात्य देशांमध्ये. तर टॉम अँड जेरी बघितलं, त्याच्या बऱ्याचशा एपिसोडमध्ये ते बुल फायटिंग वगैरे दाखवतात बघ, इटालियन बुल फायटिंग. तर ते बैल सोडल्यानंतर असा एक रस्सी असती, त्याची गोलगोल फिरवायची, मग ती पाशी. अच्छा, तो पाशी. मग त्या पाशाचा वापर तसाच. अच्छा. आणि अंकुश
हे 2 शस्त्र गणपती अंकुश बरोबर म्हणजे आहे. एका हातात धरलेला असतं आणि हा, साईडला असं असतं. आता त्याचा कसा शस्त्र ते कसं शस्त्र ते शस्त्र मुळात हत्तीसाठी वापरायचे. म्हणजे हत्ती चालवणारा माणूस त्या शस्त्रांना हत्ती चालवतो. मग माहुताचं शस्त्र आहे ते. पण ते युद्धामध्ये पण वापरता येण्यासारखं आहे किंवा युद्धामध्ये वापरलेले. अच्छा त्याच्या खाली एक टोक असतं हो, खाली एक टोक असतं. तो असा एक जो आकडा त्यात हा. दिसतो तो कानामागे टोचण्यासाठी असतो. अच्छा आणि त्याला वरती पण एक टोक काढतात. बरोबर मग त्या 3 बाजूला त्याला टोक असतं. पण अंकुशाचं जे टोक आहे ना ते थोडं बोथट असतं. म्हणजे त्याला जास्त टोक नसतं. कारण हत्तीला टोचायचंय. हत्तीला इजा पण नाही झाली पाहिजे. टोचलं पण पाहिजे आणि इजा पण नाही झाली पाहिजे. जखम नाही झाली पाहिजे. बरोबर त्या हिशोबानं त्याला टोक जास्त करत नाहीत. त्याला थोडं बोथट ठेवतात. आलं. मग ते अंकुश एक गणपतीचं शस्त्र आहे. मग ह्या सगळ्या देवी देवतांची जी शस्त्र आहेत ही या शस्त्रांवरनं आपण ती देवी देवता ओळखतो. किंवा जर मूर्ती समज पाहिलीस तू तर मूर्ती कोणाची तर ही या शस्त्रांवरनं ओळखायची पद्धती. मूर्तीशास्त्राचा आपला विषय नाहीये पण मूर्तीशास्त्राचं एक तुला थोडंसं सांगतो की जर एखाद्या देवताची आता समज एक मूर्ती तुझ्या समोर आणून ठेवली तर तू त्याला कसं ओळखणार तर त्याच्या हातात कुठलं शस्त्र आहे तो पहिला मुद्दा असतो. गदा असेल तर तो विष्णू आहे. तुझं त्रिशूळ असेल तर तो भैरव किंवा शंकर आहे. अंकुश वगैरे असेल आता गणपती मुळात आयडेंटिकल आहे कारण ते गज हत्तीचं तोंड असल्यामुळं ते आपल्याला लगेच ओळखून येतं की बाबा हा गणपती आहे. परंतु इतर जे मानवी स्वरूपामध्ये ज्यांच्या मूर्त्या सापडतात ते ओळखण्यासाठी आपल्याला हे वापरावं लागतं. आता समज आता कार्तिकेय किंवा स्कंद ह्या देवाची जर मूर्ती आपल्या समोर आणून ठेवली आता तू ती कशी ओळखणार तर त्यांच्या हातामध्ये भाला असतो. भाला असणारा जर देव असेल तर तो कार्तिकेय. आता कल्की जो अवतार आहे विष्णूचा शेवटचा तर कल्कीचा अवतार ओळखायचा असेल तर कल्कीकडे तलवार आहे. आधीच्या कुठल्याच रूपात तलवार नाहीये किंवा तलवार हे मुख्य शस्त्र नाहीये. तलवार हे कल्कीचं आता शस्त्र आहे मुख्य शस्त्र. मग ते कल्की जर मूर्त्या असतील तर त्या तलवारीवरून ओळखतात की तलवार म्हणजे कल्की. ते आता तू नाव घेतलं कार्तिकेचं तर त्याच्याकडचं जे असणारं शस्त्र होतं ते सगळ्यात पॉवरफुल होतं असं म्हणतात. जो भाला होता त्याचं काय नाव होतं आणि त्याचं काय पॉवर होती माहिती तुला? आता कार्तिकेयच्या भाल्याचं बघ मला आता सध्या नाही आठवते परंतु कसं आहे स्कंद किंवा कार्तिकेय हा योद्धा देव आहे. म्हणजे त्याचं जे सगळं पोटरिझम आहे ते पूर्ण योद्ध्याचं आहे. आणि योद्धा असल्यामुळं व तशा पद्धतीनं ते सगळं डिस्क्रिप्शन आहे की बाबा तो कशा पद्धतीनं योद्धा आहे कशा पद्धतीनं पराक्रमी आहे. आणि मग त्यामुळे तो भाला मग भाला हे त्याचं वेगळेपण किंवा त्रिशूळ पण भालाच आहे. शंकराचं त्रिशूळ शूळ म्हणजे भाला मग त्रिशूळ 3 तोंडाचा भाला. त्याची काय पॉवर होती म्हणजे शंकरांच्या जे हे होतं आता बघा आता दिव्य आता त्याच्या ज्या काय म्हणू आपण त्याला समज आता त्याचा आपण जर फिजिकल व्यवस्थित असं सायंटिफिक जर वापर बघितलास तर समज एका टोकाचा भाला आहे. तो जर कुठं पिअर्स केला कुणाला मारला तर तो एकाच ठिकाणी कुठेतरी लागणार आहे आणि त्याचा एकच आघात होणार आहे. पण समज त्रिशूळाला जर 3 तोंड आहेत तर त्याचा जो एरिया आहे वार करण्याचा तो एरिया वाढतोय. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आघात होतोय. बरोबर जास्तीत जास्त इंटरनल ऑर्गन त्याच्यामुळं डॅमेज होत आहेत. आणि मग अशा दृष्टिकोनातनं ते शस्त्र थोडं इतर शस्त्रांपेक्षा इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला लागेल. तशा पद्धतीनं ते इफेक्टिव्ह आहे. आणि त्यांचे जे दिव्य पॉवर होत्या म्हणजे जे दिव्य शक्ती होत्या त्यांच्याकडे ते काय होत्या की जसं ब्रह्मास्त्र म्हणलं जातं किंवा बाकीचे जे गदा होत्या. आता बघ दिव्यास्त्र हा एक वेगळा विषय. शस्त्र आणि अस्त्र आणि दिव्यास्त्र असे 3 जर आपण प्रकार केले तर शस्त्र म्हणजे जे आपण हातात घेऊन वापरतो ते शस्त्र. ओके. जे प्रोजेक्टाईल स्वरूपात आहे की जे फेकून मारायचं आहे किंवा बाण म्हणजे झालं अस्त्र. आणि जे दिव्यास्त्र आहे तर दिव्यास्त्र म्हणजे ज्यांच्यात दैवी शक्ती आहे. आता ह्या दैवी शक्ती असणारी शस्त्र आपण समज जर बाजूला काढली आता आणि ही जी शस्त्र आणि अस्त्र ह्याच 2 कॅटेगरी घेतल्या तर यात परत 4 प्रकार सांगितले जातात. म्हणजे शस्त्रांच्या वापराचे 4 प्रकार. एक असतं मुक्त, एक असतं अमुक्त, एक असतं मुक्तामुक्त आणि एक असतं यंत्रमुक्त. असे 4 आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये या 4 प्रकारांचा मुख्यत्वे उल्लेख येतो. तर मुक्त म्हणजे काय की जे मुक्त आहेत जे मुक्त होतात वार करताना. म्हणजे आता बघ तू आता बाण आहे बाण मुक्त होतो. बाण काय आपण हातानं मारत नाही ना त्याला आपण सोडून देतो. बरोबर. मग ते मुक्त शस्त्र झालं. सुदर्शन चक्र जे आहे बरोबर किंवा चक्र नुसतं म्हणतो चक्र पण मुक्त आहे ते आपण फेकून मारतो. बरोबर. एक असतं अमुक्त की जे आपण फेकून मारत नाही किंवा ते आपल्यापासून वेगळं करता येत नाही आपल्याला त्याला मुक्तच करता येत नाही म्हणजे अमुक्त. तलवार बरोबर. तलवार आपल्याला हातातूनच वापरायला लागेल किंवा आता हा पट्टा आपल्याला हातात धरूनच वापरावा लागेल. बरोबर. आता ह्या 2 पद्धतीचा किंवा ही 2 शस्त्र झाली. मग एक येतं मुक्त अमुक्त
म्हणजे एकत्र, की जे आपल्याला फेकून पण मारता येते आणि हातातनं पण ठेवता येते. भाला, बरोबर भाला फेकता पण येतो, हातातनं पण वापरता येतो. बरोबर आणि एक असतं यंत्रमुक्त, म्हणजे थोडी यांत्रिक पद्धती वापरून केलेलं शस्त्र. गोफन तशा पद्धतीचे शस्त्र असू शकतं बघ, कारण त्याला आपण एक कायनेटिक एनर्जी देतो आणि त्याला फेकून देतो. बरोबर. आधी त्याच्यावरती ती जी गोफन आहे त्याच्यातून जाणार काय तर दगड आहे, पण गोफन त्याला गती तयार करतं आणि मग आपण त्याला फेकून मारतो. मग ते झालं एक यंत्रमुक्त प्रकार. किंवा विटा नावाचं एक शस्त्र आहे जे मराठा पिरियडमध्ये मराठ्यांनी भरपूर वापरलेले. तू जर पन्हाळ्यावर गेला तर तिथं जे नरवीर शिवाजी काशीदांचं जे हे काय म्हणू आपण, त्यांची जी मूर्ती, तर त्या मूर्तीच्या हातामध्ये आपल्याला तो विटा पाहायला मिळेल. किंवा तो मर्दानी खेळाच्या आखाड्यांमध्ये पण बऱ्याच वेळा पाहिला असतील. तर भाल्यासारखाच असतो, पण त्याचं जे टोक आहे ना ते लांबट सुईसारखं असतं. मागे त्याला एक काठी असते, मधल्या भागामध्ये त्याला असा एक गोंडा असतो आणि त्याला मागे दोरी लावलेली असते. म्हणजे फेकून मारायचं आणि त्याचं काम झालं की त्याला परत ओढून घ्यायचं माघारी. मग ते एक यांत्रिक त्यात पद्धती आली. बरोबर. तोफ, बंदूक, ह्या सगळ्या यंत्रमुक्त प्रकारामधली ही शस्त्र आहेत. कारण आपल्याला आहे ना एक शताग्नी नावाचं एक शस्त्र, नाही शस्त्रच म्हणू आपण त्याला, शताग्नी नावाच्या एका शस्त्राचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो, की जे तोफेसारखं आहे. की तोफेसारखा त्याचा यूज आहे, की बाबा ते शताग्नी अशा शब्दाचा तो संधी आहे. किंवा शत म्हणजे 100, अग्नी म्हणजे अग्नी, म्हणजे 100 अग्नी निवडी अशी अग्नी तयार करणारं कुठलं तरी शस्त्र आहे. मग ते पण यंत्रमुक्त आपल्याला प्रकारामध्ये टाकता येईल. मग ह्या सगळ्या प्रकारांनुसार ह्या शस्त्रांचं वर्गीकरण केलं जातं. आणि जी दिव्यास्त्र आहेत, तर दिव्यास्त्र म्हणजे ती पहिली सिद्ध करून घ्यावी लागतात. म्हणजे समज आता ब्रह्मास्त्रच आपण घेऊया, की आता ब्रह्मास्त्रच बऱ्यापैकी लोकांना माहिती, त्याचा आता पिक्चर पण आला होता, त्यामुळे लोकांना ते नाव जरा जवळच आहे. तर ब्रह्मास्त्र जर तुला वापरायचंय तर ब्रह्मास्त्राची पहिली तुला विद्या सिद्ध करून घ्यावी लागेल, ब्रह्मास्त्राचा मंत्र. मग त्याची काहीतरी सिद्धीची प्रक्रिया असेल, की बाबा कशा पद्धतीने तपश्चर्या करायची, काय अनुष्ठान करायचे, ह्या सगळ्या गोष्टी करून तू पहिला तो मंत्र सिद्ध करून घेणार आणि मग तुला मंत्राची सिद्धीवर ती गुरुकडूनच सिद्ध करून घ्यायची पद्धत असायची पहिली. कारण आता तुझं महाभारत बघितलंस तर हे सगळे कौरव पांडव द्रोणाचार्यांकडे गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी गेलेले होते. बरोबर. मग तिथं गुरूंनी त्यांना ती विद्या दिली. मग ती विद्या ते शिकत असताना मंत्र सिद्ध झाला की मग तो वापरायचा आहे. आणि मग ब्रह्मास्त्राचा असा कुठलाही एक पर्टिक्युलर आकार सांगितलेला नाही की बाबा असाच ब्रह्मास्त्र असणार. बरोबर. आता जे जुनं महाभारत लागायचं पहिलं 90च्या दशकामध्ये जी मालिका लागायची, तर त्यात धनुष्यबाण ह्या स्वरूपातच ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतं. ते बाणच असं डोक्याला लावतात, काहीतरी डोळं मिटून मंत्र फुटणार की मग ते झालं ब्रह्मास्त्र आणि मग ते सोडायचं. किंवा आता आलेला कल्की जर पाहिलास तू, तर त्यात तो जो सुरुवातीचा अश्वत्थामा अमिताभ बच्चन यांनी केलेला आहे, तर तो काय करतो, तर एक गवताची गाडी उचलतो, काहीतरी मंत्र सिद्ध करतो आणि मग ते उत्तरेकडे सोडून देतो. गवताची काडी ब्रह्मास्त्रात रूपांतरित करून तिला सोडून देतो. मग अशा पद्धतीनं त्या ब्रह्मास्त्राचं किंवा कुठल्याही दिव्यास्त्राचं वर्णन आहे की ते हे असणार आहे, काय म्हणतो त्याला कुठला फॉर्म नसणार आहे. ब्रह्मास्त्र म्हणजे मंत्र आहे, तो मंत्र सिद्ध करून घ्या, मग त्यात निपुण व्हा थोडक्यात. बरोबर. आणि मग निपुण झाला की मग तुम्ही ते वापरू शकता. पण दादा आता तू जेव्हा याचा अभ्यास करतोय, तुझ्या याच्यात पीएचडी करतोय तू या सगळ्या याच्यामध्ये, तर तुला कुठं असं वाटतं का की हे खरंच होतं की नव्हतं, ह्याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे किंवा तुला काय वाटतं? आता बघ काय माहिती का, ही जी दिव्यास्त्र आहेत ना, ह्यांची वर्णन आपल्याला पाहायला मिळतात, रामायणात मिळतात, महाभारतात मिळतात, बऱ्याच ठिकाणी दिव्यास्त्रांची आपल्याला वर्णन पाहायला मिळतात. हे काल्पनिक गोष्टी आहेत का खरंच? नाही, मी ह्याला काल्पनिक मानत नाही. कारण एक लक्षात घे, ह्याच्या मागं शास्त्र आहे. शास्त्र हा शब्द ह्याच्या मागे जोडलेला आहे. फक्त तुला सांगतो, एक जो समुदाय उठलेला आहे ना, की ह्या जुन्या ग्रंथांना काल्पनिक मानणारा, तर तो का म्हणतो तुला एक सांगतो, त्याच्या मागे काय स्टोरी आहे. तो थोडासा विषयांतर होईल पण थोडं गरजेचं आहे. आता रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य आहेत. त्याचं नाव काय? महाकाव्य. ते काव्य आहे, बरोबर. किंवा जे वेद संहिता आहेत, सगळ्या वेद आहेत किंवा उपनिषद आहेत किंवा जे धार्मिक ग्रंथ आतापर्यंत आहेत, ती सगळी आपल्याकडं कविता स्वरूपात लिहिली जातात, बरं का, म्हणजे काव्य स्वरूपात लिहिली जातात. का तर आपल्याकडं जी शिक्षण पद्धती होती पहिली, गुरुकुल पद्धती, किंवा काही ठिकाणी अजून पण ही पद्धती चालू आहे, तर पहिलं पाठांतर करायचं, ते तुला माहितच पाहिजे. म्हणजे तो मंत्र किंवा तो ग्रंथ तुझा कंठस्थ झाला पाहिजे. कंठस्थ नावाचा एक शब्द तुला बऱ्यापैकी ऐकायला मिळेल.
कंठस्थ करणे म्हणजे तुझ्या कंठामध्ये तो साठवून ठेवणं. मग तू एकदा तुला जर समज मी विचारलं भगवद्गीतेतलं हा श्लोक सांग की तुला लगेच सांगता आला पाहिजे. म्हणजे जसं पाडा पाठ करायला सांगायची शाळेत आपल्याला 17 किती किती सांगताच आलं पाहिजे. मग ह्या अशा पद्धतीने तो कंठस्थ करून घेणे आणि तो कंठस्थ केल्यानंतर मग ती शिक्षण पद्धती चालू होती. म्हणजे तुला जर समज आता तुला जर एक उतारा दिला की बाबा हा उतारा तू पाठ करून ये, तुला तो काय पाठ होणार नाही. बरं तो कधी होईल? मग अगदी 10-15 दिवस लागतील. अख्खा उतारा आहे असा पाठ करायचा म्हणजे 4 पानी उतारा आहे. पण आता बघ तू, आता मनाचे श्लोक शाळेत म्हणून घेतले जायचे किंवा मारुती स्तोत्र शाळेत आमच्या म्हणून घेतलं जायचं, गणपती स्तोत्र म्हणून घेतलं जायचं किंवा अगदी पिक्चरची गाणी धरून चाल. त्या गाण्याला काहीतरी चाल आहे म्हणून ती तुझ्या लक्षात राहते. पॉइंट आहे. बरोबर, त्याला ती लयबद्धता केलेली असती म्हणून ते तुझ्या लक्षात राहतं. मग ह्या गोष्टींची लिखाण त्यामुळे लयबद्ध येते की ते तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे. तू साधं म्हणजे गद्य स्वरूपात जर पाठ करायला गेला, साधं 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 एकदम असंच बाबा, मी आता समज तुला रोजनिशी दिली की तू आता रोजचं लिही. मग तुम्ही सकाळी उठलो, मग मी आवरलं, मग मी आज कामावर आलो, मग मी आज याचा पॉडकास्ट घेतला, असं केलं तसं केलं, हे तुला आत्ता आठवल, तू लिहून काढशील. पण जे लिहिलेस ते आहे असं पाठ होणार नाही. लवकर पाठ होईल पण लवकर होणार. मग त्याला जर तू काहीतरी एक मीटर दिलास, त्याला एक कुठल्या तरी चालीत बसवलंस तर तुला लगेच पाठ होणार. कविता लवकर पाठवतात थोडक्यात. मग तशी काव्य होतात. मग त्यामुळे ती काव्य तयार झाली. आणि मग नंतर एक लक्षात घ्या, आता काय म्हणलं जातं, आता इंग्रजांची बऱ्यापैकी टीम आपण शिक्षणाची इंग्रज आल्यानंतर घेतली. मग त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी लिखाणाची स्वरूप आहे तर ते गद्य स्वरूपात आहे, म्हणजे सरळ लिहायचं नाही का, लयबद्धता नाही. आणि लयबद्ध लिहिलेल्या गोष्टी इतिहास असू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. इंग्रजांचं किंवा नवीन आलेल्या सगळ्या ह्या शिक्षण पद्धतीचं, की ह्या कविता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी काय म्हणतो आपण त्याला असं स्ट्रक्चर नाहीये. स्ट्रक्चर आहे पण त्याला काय म्हणू आपण त्याला हिरोइझम आहे किंवा त्यात अतिशयोक्ती आहे. मग अतिशयोक्तीपर लिखाण आहे त्यामुळे मग त्याला आपण हे करू शकत नाही. पण आपण जर मूळ वाचलं, म्हणजे जर रामायण मूळ तू वाचलं संस्कृत किंवा महाभारत जर वाचलंस तर ते काय अतिशयोक्तीपर आपल्याला त्यात वाटत नाही. म्हणजे असं नाही का हिरोइझम जास्तच दाखवले किंवा काय असं नाही वाटत. ते सरळच लिहिले, व्यवस्थित जसं लिहिणं गरजेचं आहे, फक्त त्याला काव्यात्मक स्वरूप आहे. बरोबर, एवढंच फक्त त्याचा एक हे. आणि मग ह्या काव्यात्मक स्वरूपामुळे लोक त्याला खरं मानायला तयार नाहीत की का तर ते काव्य. बरोबर. म्हणजे मी माझ्या पीएचडीचा विषय निवडत असताना पण माझा संस्कृत साहित्यातील शस्त्रास्त्रे असा विषय. तर संस्कृत साहित्यातील शस्त्रास्त्रे म्हणजे काय, सगळं काल्पनिकच असणार, ह्यात काय खरं काय. आता मी तुला सांगतो, आता हा दिव्यास्त्राचा विषय आपला निघाला, दिव्यास्त्र हा खूप छोटा पार्ट आहे. म्हणजे धनुर्वेदासारखा जर ग्रंथ तुम्ही बघितला, यजुर्वेदाचा उपवेद आहे वशिष्ठ ऋषींनी लिहिलेला, तर हा धनुर्विद्येवर आधारित ग्रंथ आहे. धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण चालवण्याची विद्या. तर त्या धनुर्विद्येच्या ग्रंथामध्ये सगळं सायंटिफिक लिहिले. कसा धनुष्य पाहिजे, किती लांबीचा पाहिजे, कुठल्या मटेरियलचा पाहिजे, बाण कसे असावेत, बाणांचे प्रकार कुठले, कुठल्या प्रकारचा बाण कुठल्या युद्धात वापरायचा किंवा कसल्या प्रकारचं धनुष्य कुठल्या युद्धात वापरायचं, तो लांब प्रोजेक्टाईल पाठवायचंय तर कुठलं धनुष्य वापरायचं, जवळच मारायचंय तर कुठलं धनुष्य वापरायचं. इतकं व्यवस्थित आणि इतकं सायंटिफिक लिहिलेलं. त्याचं उगाच काहीतरी नाही का, मग काहीतरी मंत्र म्हणा आणि मग बाण प्रकट होईल असलं काहीही लिहिलेलं नाही. मग त्यात इतर शस्त्रांची पण माहिती आहे. मग ते एक 70% ग्रंथ धनुर्विद्येवर आणि 30% इतर शस्त्र, म्हणजे तलवार, गदा किंवा कट्यारी, छोटी शस्त्र, ह्याच्यावरती तो एक 30% ग्रंथ आहे. आता हा तुला एक ग्रंथाचं नाव सांगितलं. अशी कित्येक ग्रंथ आहेत की ज्यामध्ये एकदम ऑथेंटिक आणि सायंटिफिक माहिती या शस्त्रांची आपल्याला पाहायला मिळते. पण आपल्याकडे आलेले चित्रपट म्हण किंवा आपल्याकडे असणाऱ्या नंतरच्या काळात ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या, नंतरच्या काळात ज्या गोष्टींचा प्रचार झाला, यातून ह्यांना सगळं ते काही दिव्यास्त्रच असतं, ते काही मंत्र म्हणूनच करायला लागेल. आत्ता मध्यंतरी एक हिंदी महाभारत आलं, तर मला ते त्यातल्या लोकांची नावं नाहीत माहित किंवा कुणी केलंय माहित नाही, पण ते बहुतेक स्टार प्लसवर का कशावर तरी लागायचं. एक 7-8 वर्षापूर्वी आलंय असेल. त्यात बाणाचा भाता हा प्रकार नाहीच आहे त्या अख्ख्या सिरियलमध्ये. महाभारतावरची सिरियल आहे, माग जे ज्यात बाण ठेवायचं असायचं ते त्याला भाता म्हणतात. तर तो भाता नाहीच आहे, फक्त धनुष्य घेऊनच माणसं फिरतायत. आणि प्रत्यंच्या ओढली म्हणजे धनुष्याची दोरी ती ओढली की आपोआप असा तिथं जादून बाण तयार होतोय. मग हे असं जर दाखवलं तर लोकांना वाटतं की ती काल्पनिक. हा बरोबर ना. तर तुझ्याकडे प्रॉपर तू भाताय, भात्यातनं बाण काढलाय असं दाखवलं सगळं व्यवस्थित, तर मग लोकांना जरा पटणार आहे. खरं. पण जर आपण फक्त धनुष्यच घेऊन फिरतोय, प्रत्यंच्या ओढली की असं काहीतरी जादू सारखं होतंय आणि त्यात बाण तयार होतोय, मग ते
त्यामुळे मग लोकांना माहिती पर्स्पेक्टिव्ह जातं की बाबा हे काय काल्पनिक आहे. काल्पनिक. ही हिस्ट्री ही नाही, history नाही. मायथॉलॉजिकल आहे. बरोबर. मग आता तू जेव्हा हे करतो अभ्यास, तेव्हा तुला हे तू म्हणतोयस की हे खरं होतं सगळं. मग तेव्हा त्या शस्त्रांचा आता काय उल्लेख भेटतो किंवा कुठं सापडलेत महाभारतातली शस्त्र वगैरे? नाही, आता बघ तुला सांगतो. शस्त्रांचं काय आहे, म्हणजे आता आपल्याकडे जी सगळ्यात जुनी सध्या तलवार सापडली, आता एक अलीकडच्याच काळात सिनवली नावाच्या गावामध्ये उत्खनन झालं. शिनोली म्हणजे महाराष्ट्र नाही नाही नाही, सिनवली ते उत्तर भारतात. अच्छा. तर तिथल्या एका गावामध्ये उत्खनन झालं, त्या सिनवली गावात. तर त्या गावामध्ये ना एक हे सापडलं, म्हणजे दफन केलेली जागा सापडली, त्याला बुरियल असं म्हणतात. मग त्यामध्ये रथ होता अख्खा. काय बरं, सांगतोस? हा तो पहिला रथ आहे, म्हणजे भारतात आतापर्यंत चित्रामध्ये मूर्तीमध्ये रथ पाहायला मिळत होता, पण असा रथ पहिलाच सापडला. तो एक रथ सापडला आणि तिथे एक तलवार सापडली की जी त्याला अँटिलस स्वॉर्ड म्हणतात. एवढीच असते, 1-1.5 फुटाचीच तलवार असते, काही जास्त मोठी नसते. तशा अँटिलस स्वॉर्ड आधी सापडल्या होत्या, पण ही तलवार पूर्ण मुठी सहित सापडली. मग ती सगळ्यात जुनी आतापर्यंतचा आर्किओलॉजिकल इव्हिडन्स आहे. आता 2 प्रकार असतात, एक असतो इतिहास, एक असतो पुरातत्वशास्त्र, म्हणजे आर्किओलॉजी आणि हिस्ट्री. मग आर्किओलॉजी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी म्हणजे वस्तूंचा अभ्यास किंवा उत्खनन करणं, त्यातून येणाऱ्या वस्तूंचा अभ्यास करणं, ह्या गोष्टी आर्किओलॉजीमध्ये होतात. ती हिस्ट्रीचीच ब्रांच आहे. तर त्या आर्किओलॉजिस्ट लोकांना ती तलवार आणि तो अख्खा रथ सापडला. म्हणजे ह्याचा अर्थ भारतामध्ये रथ होता आणि तो महाभारतात वापरला असणार आहे, रामायण. कारण ह्याच्या आधी कधी रथच सापडला नव्हता. मंदिरांच्या मूर्तींमध्ये वगैरे रथ असायचा, परंतु असा फिजिकली रथ अख्खा सापडला नव्हता. सिनोलीत तो सापडला आणि इंटॅक्ट सापडला एकदम. ते एकदम व्यवस्थित राहिलेला रथ. म्हणजे तू युट्यूबला वगैरे बघितलं, त्याच्यावर डिस्कवरीनं पण डॉक्युमेंटरी केली होती सिनोलीच्या गावावरती. तर त्याचा रिपोर्ट पण अख्खा मिळतो. ते किती वर्षापूर्वीच असेल ते साधारण? आता ते ना त्याला हडप्पा बरोबर त्याचं रिलेशन लावतात, की हडप्पन सिव्हिलायझेशन जे होतं, म्हणजे सिंधू संस्कृती जी आहे, त्याबरोबरच ते त्याच काळात त्यांच्याबरोबर समकालीन असण्याची शक्यता आहे. म्हणजे तू महाभारतातले जे हत्यारे आहेत, की सुदर्शन चक्र आलं, ब्रह्मास्त्र झालं, पुन्हा गदांचे पण वेगळे प्रकार आहे, त्यातल्या त्यात तेव्हा असं पॉवरफुल कुठलं होतं का ब्रह्मास्त्र एकच तुला होतं? मी तेच सांगतोय की कसं आहे माहिती का, वापर कोण करते ते देवांच्या ह्याच्यावरती हा होतं का? किंवा नाही हो, तू कुठल्या पर्स्पेक्टिव्हने वापर करतोय. आता अश्वत्थामाला तेवढे ब्रह्मास्त्र येत होते, पण त्यानं कुठं वापरलं तर उत्तरेच्या गर्भावर वापरलं त्यानं. तो ते ब्रह्मास्त्र युद्धात वापरू शकत होता. त्यानं एका म्हणजे गरोदर स्त्रीवरती त्याचा वापर केला, म्हणजे त्याची पॉवर होती त्या ब्रह्मास्त्रामध्ये, पण त्यानं त्याचा योग्य वापर केला का? त्याचा योग्य वापर त्यानं केला. शस्त्र कोण वापरते आणि ते कसं वापरलं जाते आणि कुठल्या सिच्युएशनला कशासाठी वापरलं जाते, ह्याच्यावरून शस्त्राचं महत्व लक्षात. बरोबर. मग महाभारतात असं एक शस्त्र होतं ना, की जर ते वापरलं गेलं तर पूर्ण महाभारतात संपेल एका. आता कसं म्हणजे ते कुठलं ज्यावेळी होतं? कृष्ण त्यामध्ये सहभाग घेईल तर कृष्ण सगळं युद्ध लगेच संपवेल अशी एक मान्यता होती. किंवा आता ही जी मग तेच तुला म्हणलं की दिव्यास्त्र तू कुठं वापरतो, त्याचा काय वापर तुझ्याकडनं होणार आहे. आता बघ ना, आता परत एकदा आपण महाराजांकडे येऊ की महाराजांनी तलवार वापरली तर त्यातनं स्वराज्य स्थापन झाले, पण तीच मुघलांनी वापरली पण त्यांनी काय केली, ते हाय कुणाच्या हातात, शस्त्र कुणाच्या हातात आहे. आता पेन समज माझ्या हातात आहे तर मी काहीतरी शस्त्रांवर लिहीन. आता हेच जर समज एखाद्या बाबा दहशतवाद्याकडे पेन गेला तर तो काही चांगलं लिहिणार आहे. मग ती वस्तू कोणाकडे आहे किंवा ते शस्त्र कोणाकडे, त्या शस्त्रावर त्याचा वापर सगळा अवलंबून आहे. लक्षात. असं कोणाकडे शस्त्र होतं पण महाभारताच्या काळात की जे एक श्रीकृष्ण झालं आणि दुसरं जे देव नव्हते असं? बघ आता ह्यात कर्णाचं पण तसं सांगता येणार नाही. कारण बघ तुला तेच म्हणलं मी मागासपासून तेच सांगतोय की जर माणूस कोण आहे, कृष्ण उतरला तर युद्ध थांबणार आहे असा जर समज मुद्दा आहे तर महत्व कृष्णाला आहे, सुदर्शन चक्राला नाही. शस्त्र कोण वापरते. आता बघ सुदर्शन चक्राची एक स्टोरी त्यात आहे. आता कृष्ण इंटरेस्टिंग स्टोरी सांग ना. आता बघ आता सुदर्शन चक्राचा वापर युद्धात कसा झालाय बघा. आता हा कृष्ण तर स्वतः युद्धामध्ये नव्हता, तो अर्जुनाचा सारथी. तर ज्यावेळी जे रथाबरोबर अर्जुनाचं युद्ध चालू आहे तर अशी स्टोरी की तो जर सूर्यास्ताच्या आधी जे रथ मिळाला नाही तर स्वतः अर्जुन आत्मबलिदान देणार होता की मी आज जर, कारण त्या अभिमन्यूच्या शवाचा त्यानं अपमान केला होता, त्यामुळे मग अर्जुनाला राग आला होता की बाबा जे रथाला जर आज संध्याकाळपर्यंत मारलं नाही तर मग मी स्वतःला मारून घेईन, असं एक थोडक्यात पर्स्पेक्टिव्ह आहे. तर युद्ध सुरू झालं तर सुदर्शन चक्र कृष्णानं सूर्यावर सोडलं आणि हळूहळू सूर्य गायब केला, त्याच्या मागे झाकून गेला. मग संध्याकाळ झाली असा भ्रम झाला.
मग सगळं युद्ध थांबलं, सगळं थांबलं, अर्जुनाची चिता रचली गेली आणि अर्जुन आता स्वतः आत्मबलिदान देणार. तोपर्यंत श्रीकृष्ण ते सुदर्शन चक्र मागे घेतो. मग आता हा सूर्य आणि हा जयद्रथ असा तो एक फेमस डायलॉग आहे की बाबा मग त्या सुदर्शन चक्राचा वापर कुठं कसा केलाय बघ. मग शस्त्राचाच वापर झालाय पण माणूस मारायला झालाय. म्हणजे ते सगळे लोक येतात, जयद्रथ असा समोर उभा आहे, आता अर्जुन स्वतःचं बलिदान देणारच आहे, तोपर्यंत सुदर्शन चक्र मागं बोलवलं जातं. सूर्य मोकळा होतो, म्हणजे अजून सूर्यास्त झाला नाही, हा सूर्य आहे, हा जयद्रथ आहे, ह्याला मार, असा त्या जयद्रथाचा वध झालेला आहे. मग बघ आता हिथं ह्या माणसानं शस्त्राचा वापर केला, पण त्याला कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये केला. आपल्याकडे एक बघ हीच शोकांतिका आहे की शस्त्रांचा इतका वापर आहे, शस्त्राकडे इतिहास म्हणून आपण बघणार झालं. आपल्याकडे शस्त्रमय दहशत किंवा काय, अरे आम्ही पण सुरुवातीला अभ्यास करायचो, घरची शिवाय द्यायची माहिती काय, तलवारी बिलवारी घेऊन फिरते, असंच झाली, काहीतरी अभ्यास करत नाही, काय नाही, गुंड होणार हा, इथपर्यंत गेलो होतं ते सगळं. मग आपला दृष्टिकोन काय, शस्त्राकडे बघायचा, शस्त्र वापरायचा, त्याच्यावर त्या शस्त्राचं पण महत्व आहे. जर समज मग तेच तुला आता परत एकदा सांगतो की बाबा वाघनख समज जर अफजल खानाच्या हातात असतं, त्यानं काय त्याचा वापर केला असता, किंवा बाबा धरून चाल बाबा मग हीच जर भवानी तलवार आहे, सेम तलवार बाबा औरंगजेबाकडे असती, तर त्यानं काय चांगला त्याचा वापर केला असता. शस्त्र कोणाच्या हातात आहे त्या माणसाला महत्व आहे. आता AK-47 आपल्या जवानांकडे पण असती, दहशतवाद्याकडे पण असती, मग चांगला वापर कोणाचा, एकच बंदूक आहे बरोबर, त्याचा मेड एक सेम आहे, त्याचा शोध लावणार एकच आहे, कंपनी पण एकच आहे, सगळे एकच आहे धरून चाल, पण ते हातात कोणाचे ह्याला महत्व. कसाबच्या हातात पण होती. आता बघा आता कसाबला पकडला, आता तो पण एक मुद्दा बघा लक्षात घे. तुकाराम ओंबळेंनी त्याला पकडला, एक कॉन्स्टेबल मुंबईचा की ज्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि इतकी मग ती AK-47 असणारी बंदूक हातात असलेल्या माणसाला ती स्वतः हातात काठी घेऊन गेली, जी कॉन्स्टेबलची काठी असते ती काठी घेऊन त्या माणसाच्या अंगावर गेलं. म्हणजे त्या माणसाला स्वतःवर विश्वास आहे, ते असं म्हणत नाही पुढच्याकडे बंदूक आहे माझ्याकडे काठी मी काय करू. मग तिथं त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, पण एक दहशतवादी त्यांनी जिवंत पकडून दिला. मग त्या काठीला पण महत्व आहे ना बरोबर. म्हणजे काठी बाबा, काठीन AK-47च्या युद्धात दोन्हीच्या बाबा किंवा दोन्हीच्या कम्पॅरिझन मध्ये AK-47च चांगली, पण काठी कोणाच्या हातात आहे हे महत्वाचं आहे. बरोबर. तो पर्स्पेक्टिव्ह येणं किंवा त्या पर्स्पेक्टिव्हनं विचार करणं, त्यानं त्यात माझे जे 5 असे शस्त्र जे तुला वाटतात महाभारतातले सगळ्यात भारीतले होते, म्हणजे कुठलेही, म्हणजे यांच्याकडचे पण आणि त्यांच्याकडचे. आता बघ गांडीव तर होतच, अर्जुनाचं गांडीव धनुष्य, त्याची काय पॉवर होती. पॉवर अशी नाही रे, म्हणजे हो नाही असं जे आख्यायिका असतात की ते हे आता त्याचे बाण कधी संपणार नाहीत असं त्याचा मुद्दा होता की त्याचा जो भात आहे म्हणजे भातच दाखवला नाही, तुला सांगितलं मला. मग त्याचे बाण कधी संपणार नाहीत, किंवा विजय नावाचं जे धनुष्य कर्णाचं ते एक चांगले काय बघ. मग तुला तेच मी आता परत सांगतो, हा जो मालिकांचा पर्स्पेक्टिव्ह आहे ना, पॉवर काय, पॉवर तसली नसती. हा माझा प्रश्न आहे की ते असतं की नसतं, पॉवर तशी नसती. मग तुला तेच मी मागासपासून सांगतो की जो वापरतोय त्याच्याकडे ती पॉवर आहे. हा बरोबर ना, ते समजलं. हा मग त्याची अशी पर्टिक्युलर अशी काही वेगळी पॉवर नाही रे तुला. हो एक लक्षात घ्या, आता सगळं महाभारत संपल्यानंतर, आता हा तुझ्या प्रश्नावर परत येतो मी, सगळं महाभारत संपल्यानंतर ज्यावेळी युधिष्ठिरलाच म्हणतोय आपल्या धृतराष्ट्राला भेटायला सगळे लोक म्हणजे पांडव येतात, तर धृतराष्ट्राचा पर्टिक्युलर राग हा भीमावर आहे, कारण भीमानं सगळे कौरव मारलेले आहेत. कारण हो अर्जुनानं कुठला कौरव नाही मारलेला, अर्जुनानं इतर बाकीची जी त्या सैन्यात लोक आहेत ती मारली. धृतराष्ट्राची जी मुलं आहेत किंवा दुर्योधनाची जी भाव आहेत ती भीमानं मारली. तर ज्यावेळी ते सगळ्या धृतराष्ट्र सगळ्यांना मिठी मारतो किंवा या वगैरे स्वागत करतो, तर त्याच्या डोक्यात राग आहे भीमाचा. तर भीम ज्यावेळी मिठी मारायला जातो त्यावेळी त्याला कृष्ण थांबवतो आणि ते एक लोखंडाचा पुतळा तयार करून घेतलेला असतो दुर्योधनानं प्रॅक्टिससाठी. भीमाबरोबर युद्धाचं प्रॅक्टिस करण्यासाठी एक पुतळा तयार करून घेतलेला असतो, तर तो पुतळा पुढे केला जातो. तर धृतराष्ट्र त्या पुतळ्याला मिठी मारतो आणि त्या मिठीत तो पुतळा फोडून टाकतो. मग तिथं जर समज भीमा असतं तर काय झालं असतं. बरोबर, म्हणजे भीम तो जो राग आहे तो तिथं प्रकट झाला असता. बरोबर. मग आता त्या माणसात पण शक्ती आहे, मग ती वापरली कुठं कशी जाती ह्याला महत्व आहे. बरोबर. मग आता ही जी आयुध आहेत, तर ह्यात मग श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र घे, अर्जुनाचं गांडीव धनुष्य घे,
कर्णाचं विजय धनुष्य घे. आता त्या युद्धात कसं कर्ण आणि अर्जुन हे दोघांना रायवल दाखवलेले आहे. मग नंतरच्या काळात बरं का नंतर जे साहित्य आले त्यात हे कर्णाचं आणि अर्जुन आणि त्यांचं ते असे भांडण आणि कर्ण च एक म्हणजे कर्णाला एक वेगळी बाजू दिली त्यात नाही का. त्यानंतर भीमाची गाथा आहे पण ती भीम पण तसाच आहे नाही का. ती नुसती गाथा चांगली असून चालणार आहे का. आता भीमाची गाथा तुला दिली तुला जमणार आहे का. ती मला बी नाही जमणार. मग ती त्याला तो माणूस पाहिजे नाही का. बरोबर ते चालवायला तो माणूस पाहिजे. आणि त्यानंतर मग ब्रह्मास्त्र आहे की बाबा किंवा पशुपतास्त्र आहे. ते काय असतं ते आता ते पशुपतीनाथानं तयार केलेलं किंवा पशुपतीनाथाचं अस्त्र आहे. ते शंकराचं अस्त्र आहे. शंकराला पशुपतीनाथ म्हणलं जातं. तर ते अर्जुनानं शंकराकडून प्राप्त करून घेतलेले. मग ते परत तीच आहे बघ की बाबा शंकराची तपश्चर्या आणि मग त्या तपश्चर्येतून ती सिद्धी करून घेतली नाही का. आणि मग ते जयद्रथाच्या वधाच्या वेळी वापरलेलं शस्त्र. मग ही अशी जी दिव्यास्त्र आहेत ना ही सगळीच त्यांच्या त्यांच्या क्वालिटीनुसार किंवा त्यांचा त्यांचा वापर मग ते तुम्ही कुठं करता ह्याच्यावरती तो अवलंबून. आलं लक्षात. आता तिथून आपण रामायणाकडे येऊ की जर म्हणजे रामाकडं धनुष्यच होता का फक्त. कोदंड नावाचा धनुष्य. कोदंड. हा रामाच्या धनुष्याचं नाव कोदंड आहे. हा म्हणजे थोडक्यात रामायण बद्दल जरा सांग ना शस्त्रांचं आणि रामायण. आता बघा आता रामायणाचं जे युद्ध आहे ना म्हणजे आणि राम रावण युद्ध जे झाले लंकेत तर ते युद्ध कसं आहे. आता त्याची जी सेना आहे आपली जी वानर सेना आहे बरोबर. आता वानर सेनेकडे किंवा आता हनुमानकडे आपण जर पाहिलं तर मारुतीचं शस्त्र गदा आहे. गदा आहे बरोबर. म्हणजे गदा हे एका शक्तिशाली माणसाचं शस्त्र म्हणून पाहिलं जातं. गदा भीमाची पण गदाच आहे किंवा हनुमानाची पण गदाच आहे. तर हे शक्तिशाली जे लोक आहेत ते गदा वापरायची. मग ह्या मारुतीची गदा असेल आपल्या प्रभू श्रीरामांची कोदंड नावाचं धनुष्य. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या युद्धात कशा पाहायला मिळतात कारण इकडे वानर सेना आहे. मग वानर सेना काय वापरती तर वानर सेना धनुष्यबाण पण वापरती दगड पण वापरती. मग जे तिथं रिसोर्सेस अवेलेबल आहेत झाड वगैरे फेकून मारायचं चालू आहे असं म्हणजे महाभारताचं युद्ध कसं दोन्ही सेना ज्या आहेत त्या एकसारख्याच आहेत किंवा मानवी सेनाच आहेत दोन्ही बरोबर. दोन म्हणजे घरातल्या घरातच भांडण आहेत ना महाभारत काही वेगळे भावाभावांची भांडण आहेत. आणि हिथं वेगळे एक असुरांची सेना आहे आणि एक वानर सेना आहे बरोबर. आणि मग ह्यांचं ते युद्ध चालू. मग ह्यामध्ये जी असुर सेनेचे जे सगळे नायक आहेत किंवा रावण असेल किंवा त्याची मुलं असतील किंवा भाऊ असतील तर हे सगळे आणि राम ह्या सगळ्यांचं धनुष्यबाण किंवा त्या पद्धतीचं युद्ध हे रथाचं युद्ध. आणि इतर सैनिकांचं बघितलंस तू तर वानर सेना तर वानर होते. तर ते सगळे हातानंच सगळं चाललंय किंवा बाबा दगड वगैरे मारायचं चाललंय किंवा अशा पद्धतीचं युद्ध आहे. ना असुर तरी काय असुर कुठल्या रथावर बसून येणार आहे ते पण अशीच म्हणजे तशा पद्धतीचं युद्ध आहे. म्हणजे ते देव आणि दानव असं युद्ध आहे. आणि महाभारताचं युद्ध हे मानवांचंच आहे बरोबर. त्यानंतर बघ सीता स्वयंवरामध्ये आपल्याला धनुष्याचा शिवधनुष्याचा उल्लेख मिळतो की ते शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांनी त्या स्वयंवराच्या वेळी प्रत्यंच्या बांधायच्या वेळी तोडलं.